नमस्कार मित्रांनो, थोडं बाजारला गेले होतो. आज मला फार उशीर झाला तुमच्या मुलाखतीकरता, पण खूप कामं होते ऑफिसमध्ये. आज सुट्टी असून मला खूप कामं होते. थोडा किराणा. नमस्कार मित्रांनो, सर्व सबस्क्रायबरांना आणि यूट्यूब यांना माझा नमस्कार आणि शुभ संध्याकाळ. म्हणजे आता रात्रच झालेली आहे. मला आज खूप उशीर झाला कारण ऑफिसमध्ये कामावर माझं काम होतं. माझं काही ऑफिसमध्ये काम नाही, मी तर एक साधा वर्कर आहे. पण साहेबांसोबत फिरावं लागतं, तर मग मलाही त्यांच्यासोबत फिरावं लागतं. तर आता खूप एक आठवडा झाला खूप मागे दगदग आहे कामांची. सारखं बाहेरगावी सारखं, आणि उन्हाळा इतका वाढला आहे हो, तर अक्षरशः AC मध्ये असून जेव्हा बाहेर उतरतो तर खूप त्रास होतो. तर आणि वैतागच आला कामाचा. आत्ता आलो, किराणा नव्हता, शेवटचा महिना, त्याच्यामुळे थोडा किराणा घेतला आणि काही फळं घेतलीत, ते तुम्हाला दाखवले मी. आता ऑनलाईन जर तुम्हाला देता आली असती तर मी प्रत्येकाला थोडं थोडं दिलं असतं. मजाक केली, गंमत केली मी बरं. आणि मी गमतीदार आहे. माझी गमतीचा कोणीही काही वाईट मानायचं नाही. हसत खेळत जगायचं मित्रांनो, असंच एक धोरण आहे. तर टॉपिक तर आता मला काही कळत नाही आहे. मी 2 मिनटं बंद करतो, म्हणजे मला विचार करू द्या. काय नाही, एवढंच सांगतो. तुम्ही कसे आहात सर्व, मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या यूट्यूब चॅनल खूप खूप पुढे न्या. आणि मी खरं तर मित्रांनो, मी इतका थकलेला आहे ना कामाच्या व्यापातून की मला बोलायलाही कंटाळा येतो आहे. मी व्हिडिओ करतो मात्र, कारण मला तर खूप आवड आहे आणि यूट्यूब चॅनलला व्हिडिओ देणे फार गरजेचे आहेत, दिवसातून 2-4 तरी. त्याच्यामुळे ते व्हिडिओ बनवतो. आणि आज रविवार, आज सकाळपासून मी बाहेरगावी होतो आणि खूप दगदग होती. आणि त्या दरम्यान बघा, आता टॉपिक आला मला. त्या दरम्यान माझा मोबाईलचा हप्ता येऊन गेलेला होता, तरी मी ना त्याचं माझ्या डोक्यातच टेन्शन, म्हणजे मला असं वाटतच नाही होतं की बा मोबाईलचा हप्ता आला आहे. आणि एकदम मला मेसेज आला की आता तुमचा मोबाईल बंद होऊन जाईल. म्हटलं हां बापरे, मग आता काय करावं. आणि मग कॅलेंडरकडे पाहिलं, म्हटलं आपण तर 31 किंवा 30 तारखेला भरतो, पण हा महिना फेब्रुवारी महिना 28चा असल्याने मी गेलो होतो विसरून, आणि मी काही ते पैसे भरायला गेलोच नाही. कारण ॲक्च्युली आमचा जो पेमेंट असतो ना तो 10 तारखेपर्यंत होतो, आणि मग ते कसं तरी ॲडजस्ट करून त्या बँकेत टाकावी लागतात. आणि मग माझं पेमेंट होतो तेव्हा त्या बँकेतून टाकलेले पैसे तिथे कवर होतात. कारण असं टायमिंग नाही त्या हप्त्याचा, त्याचा आहे 31लाच भरायचं, ते 1 तारखेला घेतात. आणि आज 31 तारीख आल्यावरसुद्धा माझ्या बिलकुल लक्षात नाही आलं, इतकी दगदग कामाची. जेव्हा संध्याकाळी मला कंपनीने मेसेज दिला की तुमचा मोबाईल बंद होईल, काय करताय तुम्ही, असे विसरले का आम्हाला, ते कंपनीवाले मला बोलले. तेव्हा मग माझ्या लक्षात आलं, रे बापरे, कॅलेंडरकडे बघतो तर आज 1 मार्च आणि ते 28 फेब्रुवारी, मी 30. मग आता हे मी पाहिलं आहे, मागच माझे कॅलेंडर आहे, आता मागच माझे कॅलेंडर आहे, तर तिथे 31 तारीख आहे. तर बाउन्स झाला. सॉरी कंपनी, मी कधी हप्ते बाउन्स करत नाही, आणि हे असं पहिल्यांदाच झालं. पहिल्यांदा म्हणजे एकदा पण झालेलं आहे माझ्यासोबत, तेव्हाही मी असाच गरगरी, तेव्हा सॉरी का झालं होतं, मला आताही मोबाईल कळत नाही, मला ते बिलकुल जमलं नाही ऑनलाईन करायचं. आणि त्या ऑनलाईनच्या याच्यामध्ये असेच रविवार असे 2 दिवसात सुट्ट्या आल्या, सगळं संपलं. तेव्हा मला काहीतरी 200 रुपये घेतले. ते मग एका माणसाला रिक्वेस्ट केली, म्हटलं बाबा हे मला जमत नाही, तो म्हणतो वाटतं ऑनलाईन करा, 200 रुपये. म्हटलं मी 200 का 400 भरेन, पण हे कर भाऊ. मग त्यांनी केलं, त्याला चहा वगैरे दिला शेळकेंचा टी खूप छान आहे आमच्याकडे, तर तो दिला. आणि मग बस मग झालं. तर तेव्हापासून तर आता माझा हप्ता बाउन्स झाला. ते मला खूप वाईट वाटलं, पण असू द्या, होतं असं. आपणच टेन्शनमध्ये फिरतो ना काय, आणि रस्त्यावर असल्याने आम्ही काही नाही करू शकत होतो. ठीक आहे, थँक्यू सो मच. तर आता वेळ आली आहे, मी तुम्हाला एक गाणं म्हणून दाखवतो, कारण मला असं वाटतं की माझ्या मोबाईलचं मेमरी फुल झाल्यामुळे हे लवकरच बंद होईल. तर मी आता एक गाणं म्हणतो. कौन सा गाना सुनू घ्या.
मित्रांनो, मी एक जुनं दोस्तीचं गाणं तुम्हाला ऐकवतो. मी तुम्हाला दोस्ती चित्रपटाचं गाणं ऐकवतो. राही मनवा दुःख की चिंता. राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है. दुख है एक छावर ढलती आती है जाती है, दुख तो अपना साथी है. राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है. दूर है मंजिल दूर सही, प्यार हमारा क्या कम है. पग में काटे लाख सही, पर ये सहारा क्या कम है. हम राह तेरे कोई अपना तो है, हम राह तेरे कोई अपना तो है. हो दुख है एक छाँव ढलती आती है जाती है, दुख तो अपना साथी है. राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है. खूप छान गाणं आहे मित्रांनो, दोस्ती चित्रपटातील आहे. साधंसं आहे त्या गाण्याचे बोल. राही मनवा दुःख की चिंता क्यों सताती है, दुःख तो अपना साथी है. कशाला आपण दुःखाला घाबरायचं? दुःखाला कधीच घाबरू नका. दुःख प्रत्येकाच्या जीवनात आहेत. अहो, दुःख आपल्याला काय, दुःख देवतांना होते, दुःख प्राण्यांना आहे, दुःख आपल्याला आहे. घाबरायचं नाही. जे आयुष्यात लिहिलं आहे तेच होणार. आणि दुःख आले तर त्याच्या पाठोपाठ सुख पण येतं आणि आपण चालत राहायचं, एकदम आनंदाने चालत राहायचं. दुःख तो अपना साथी है. राही मनवा दुःख की चिंता क्यों सताती है, दुःख की चिंता क्यों सताती है, दुःख तो अपना साथी है, फिर क्यों चिंता करना. थँक्यू सो मच मित्रांनो. सर्व सबस्क्रायबरांना परत एकदा माझा नम्र विनंती की मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि जमलं तर मॅसेज पण पाठवा. काही बोलूया आपण, काही बोलायचं बुवा. आता मी चालूच केलं यूट्यूब. आणि मला सबस्क्राईब करून, लाईक करून खूप पुढे न्या, खूप पुढे न्या, खूप पुढे न्या. मी असेच तुम्हाला खूप चांगले चांगले डायलॉग आणि गाणे ऐकवत राहील. मला खूप आवड आहे आणि मला खूप आवडलं आहे. तर आता माझ्या स्वयंपाकाची तयारी आहे. रात्रीचं जेवण राहिलं, ते स्वयंपाक तयार करायचं आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. माझं हा ब्लॉग कसा वाटतो तसं बघा. होईल काहीतरी माझ्या चेंज बोलायचं. ठीक आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. बाय.